नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये। आज बनवला आहे मी मसाला पनीर, एकदम चवदार आणि स्वादिष्ट। ते कसा बनवायचा बघूया। त्यासाठी इथे मी घेतलेलं साहित्य आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा वाटलेला लसण, खोबऱ्याची केलेली पेस्ट, कांद्याची 2 कांद्यांची केलेली पेस्ट आणि 2 टोमॅटोची केलेली पेस्ट। खोबरं टोमॅटो या सगळ्यांची पेस्ट करून घ्यायची आणि बारीक बारीक कट केलेला पनीर। आता सगळ्यात अगोदर मी कढई गरम करून त्याच्यामध्ये 2 पळ्यात तेल घालून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की 1 चम्मच मी मोहरी टाकून घेतली आणि नंतर 1 चम्मच जिरे मोहरी चांगली तडकली की मग घालून घ्यायचा वाटलेला लसण। आता लसण आपल्याला चांगलं लाल लाल होऊ द्यायचं आहे। लसण चांगलं लाल झालं की सगळ्यात अगोदर घालून घ्यायची आपल्याला कांद्याची पेस्ट। आता कांद्याची पेस्ट ही थोडीशी आपल्याला परतवायची आहे आणि त्यानंतर मग लगेच घालून घ्यायची आपल्याला टोमॅटोची पण पेस्ट। आता हे दोन्ही चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि थोडंसं हे फ्राय होऊ द्यायचं तेलामध्ये, कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट। त्या दोन्ही पेस्ट थोड्याशा फ्राय झाल्या की मग घालून घ्यायची आहे आपल्याला खोबऱ्याची पण पेस्ट। आता ही पण थोडीशी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची। आता हे तिन्ही छान फ्राय झालं ना की मग मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये। आता इथे घेतलेले मी मसाले आहेत, एक 10 वाला पनीर मसाला, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गोडा मसाला आणि थोडीशी हळद। आता हे मी घालून घेते लगेच त्यामध्ये। आता या मसाल्याला ना तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचे आणि हलवत राहायचंय, अगदी थोडं थोडं तेल सुटेपर्यंत, जेणेकरून भाजीला छान तरी सुद्धा येईल। मसाल्याला आता थोडं थोडं तेल सुटायला चालू झालंय, बघू शकतात, आणि कसा रटरट पण करताय। जेवढा मसाला चांगला आपण फ्राय करू ना तेवढी भाजीला चांगली चव येते। त्यामुळे मसाला चांगला तुम्ही अगोदर बनवून घ्यायचा, चांगला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा एकदम तेल सुटेपर्यंत, बघू शकता। आता मी ना ज्या आपण पेस्ट काढल्या होत्या सगळ्या, त्या आता ते सगळं त्या वाटीमध्ये एकत्र करून जे भांड्याला राहिलं होतं त्यातलं तेच पाणी आता मी मसाल्यामध्ये घालून घेते आणि मिक्स करते। आता मसाला आपला एकदम तयार झालाय बघा, मस्त तेलही सुटलेलं आपल्या मसाल्याला, बघू शकता कढीने। आता याच्यामध्ये थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। मसाला आपला एकदम मस्त तयार झालाय। आता मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेते। पाणी हे जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल जास्तच तर मग तुम्ही थोडं एक्स्ट्रा पाणी घालू शकता, पण मी इथे एकदमच असं थोडंसं पातळ नाही किंवा एकदमही घट्ट नाही अशी ठेवली आहे। आणि जरा थोडीही घट्टपणाने छान लागते भाजी, जास्त अगदी पाणी पाणी केलं तर मग नाही चांगली लागत। बघू शकता हे बघा, अशा पद्धतीचा मी पातळपणा ठेवला याला। आता एक उकळी त्याला आली की मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते। आपला हा आता ग्रेव्ही मसाला एकदम तयार झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये जो बारीक केलेला पनीर होता मी तो घालून घेते।
पनीर मसाल्यामध्ये चांगला मिक्स झाला ना ग्रेव्हीमध्ये, की मग एक 15 मिनटं कमी गॅस करून हा तसाच गॅसवरती ठेवून द्यायचा, जेणेकरून भाजीला छान तरी येईल आणि मसाला आणि पनीरसुद्धा चांगला एकत्र मिळून येईल. मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते. हे बघा 15 मिनिटानंतर बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि भाजीसुद्धा आपली एकदम मस्त रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि हॉटेलपेक्षा सुद्धा चवदार आणि एकदम घरच्या घरी आपलं जे साहित्य असतं त्याच्यामध्ये तयार होणारी आपली ही पनीरची भाजी आहे. नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.